मोठ्या ज्या कंपन्या आहेत, त्या पब्लिककडून कशा पद्धतीने फंड रेज करतात, ते आपण आहे ना एकदम सिंपल आणि स्टोरीच्या माध्यमातून बघूया. ओके. सो पहिलं काय आहे ना, की IPO आणि FPO. FPO हे काय आहे ना, ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर त्यासाठी आहे ना, तुझा इन केस आपल्या शहरामध्ये ठीक आहे, एक सिटी आहे. त्या सिटीमध्ये आपला एक समोसा शॉप आहे. ओके. हा समोसा शॉप आहे. ड्रॉइंग वरती जाऊ नका. ठीक आहे. तर आता ना समजा हा जो समोसा शॉप आहे तो आपला एक बिझनेस आहे. राईट. ए स्टँड पण झालाय. ठीक आहे. तर याच्यामध्ये ना काय होतं ना, की आपला जो बिझनेस आहे तो खूप मस्त चाललेला असतो. ओके. मस्त चाललेला असतो. कस्टमर सुद्धा खुश असतात. तो त्याच्यामुळे होतं काय, की आपला बिझनेस सुद्धा चांगला चाललेलाच असतो. मग आपण प्रॉफिट पण मार्जिन हे चांगलं करत असतो. ठीक आहे. सो आता आहे ना, आपल्याला असं वाटतं की आपला अजून एक नवीन शॉप हा दुसऱ्या एखाद्या शहरामध्ये म्हणजे दुसऱ्या एका सिटीमध्ये ओपन केला पाहिजे. ठीक आहे. शॉप हा ओपन केला पाहिजे, जो हा शॉप आहे. मग आता नवीन जर शॉप ओपन करायचं आहे तर ऑब्विसली आपल्याला फंड तर लागणार ना त्यासाठी. ठीक आहे. मग आपण काय करतो, कॅल्क्युलेशन करतो की यार कॅल्क्युलेशन की कॅल्क्युलेशन म्हणजे बजेट. तर त्या बजेटमध्ये ना मला लागणार आहे 5 लाख रुपये. माझं एक बजेट निघालं 5 लाख रुपये. अज्युम करा 5 लाखपेक्षा जास्त पण लागतात. पण एक फॉर एक्झाम्पल. मग माझ्या पॉकेटमध्ये बघणार की यार माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत, तर माझ्या अकाउंटमध्ये फक्त 4 लाख रुपये असतात. ओके. मग आता 5 लाख रुपयाचा फंड हा फुलफिल करण्यासाठी, ठीक आहे, फुलफिल करण्यासाठी मला 1 लाख रुपयाची अजून ही गरज आहे. मग आपण काय करणार, बेसिकली आपण बँकेकडे जातो. ठीक आहे. किंवा आपण मित्रांकडून पैसे वगैरे घेऊ शकतो. पण आपण इथे ना एक वेगळा निर्णय घेतो. तो म्हणजे की मी माझ्या बिझनेसचा आहे ना एक छोटासा जो हिस्सा आहे तो विकणार कोणाला, पब्लिकला. ठीक आहे. मग लोक पब्लिकला मी माझ्या या छोट्याशा बिझनेसचा हिस्सा हा विकणार. हिस्सा म्हणजे शेअर. ठीक आहे. हिस्सा म्हणजे शेअर. आलं आलं लक्षात. हिस्सा हिस्सा म्हणजे शेअर. तो मग काय होणार आहे, लोक ना माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. इन्व्हेस्टमेंट. तर आहे ना, इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर या पब्लिकला त्याच्या बदल्यात काय मिळणार आहे, तर शेअर मिळणार आहे. आता समजा माझा बिझनेस वाढला. ठीक आहे. म्हणजे ग्रोथ झाली, प्रॉफिट झालं. ठीक आहे. प्रॉफिट. तर काय होणार आहे, त्यातून मिळणारा जो रिटर्न आहे तो पब्लिकला सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. तर या ज्या प्रोसेसला आहे ना काय बोलतात, तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPO. मी काय बोललो पुन्हा सांगतो की माझा एक बिझनेस आहे. ठीक आहे. म्हणजे शॉप आहे समोसा. त्या शॉपला मी एक्सपांड करणार आहे. तो एक्सपांड का करणार आहे, कारण माझं प्रॉफिट होतोय चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे. कस्टमर सुद्धा खुश आहेत. मग मला आयडिया आली की मी नवीन एखाद्या शहरामध्ये अजून एक शॉप ओपन करतो. ठीक आहे. मग तो ओपन करण्यासाठी मला फंड ची गरज पडली. तो फंड मी उभा केला लोकांच्या माध्यमातून. ठीक आहे. म्हणजे पीपल. आणि त्या बदल्यात त्यांना शेअर मिळाले आणि शेअरच्या बदल्यात त्यांना माझ्या व्यवसायामध्ये प्रॉफिट झाल्यामुळे त्यांना सुद्धा एक रिटर्न मिळाले. देन आहे ना काय आहे ना की समजा 5-6 वर्ष ही आता माझ्या त्या दुसऱ्या शॉपला सुद्धा झालेले आहेत. म्हणजे या दुसऱ्या शॉपला सुद्धा झालेले आहेत. पहिला शॉप सुद्धा आहेच. ठीक आहे. तर आता इथे ना बिझनेस हा म्हणजे आपला आता मोठा झालेला असतो. ठीक आहे. तो आता काय आहे ना, आपल्याला वाटतं की यार मला ना अजून तिसरा, चौथा, 5वा हा
शॉप आहे ना अजून काही शहरांमध्ये ओपन केले पाहिजे. ठीक आहे. आता ऑब्विसली मला अजून माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, तर मला पुन्हा अजून फंड लागणार आहे. ओके. मग मी काय करतो, मी पुन्हा पब्लिककडे जातो आणि बोलतो की माझ्या कंपनीचे अजूनही काही शेअर्स उपलब्ध आहेत, तर पुन्हा मग पब्लिक आहे ना आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला रेडी होते. आता रेडी का होणार आहे, कारण त्यांना माहिती आहे की माझा जो पहिला बिझनेस आहे ना तो सुद्धा चांगला चालला होता. त्यानंतर मी सेकंड जो माझा बिझनेस ओपन केला तोही चांगला चालला. ठीक आहे. सेकंड तोही चांगला चालला. आता पब्लिक ना ट्रस्ट झालेला असतो, त्याच्यामुळे ना पब्लिक सुद्धा आपण ज्या वेळेला पुन्हा शेअर्स पब्लिकमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा पुन्हा पब्लिक हे ट्रस्ट करतं. सो या ज्या प्रोसेसला आहे ना काय बोलतात की एफपीओ म्हणजे सोप्या एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की आयपीओ म्हणजे काय आणि एफसीओ म्हणजे काय ना, तर आयपीओ म्हणजे कंपनी फर्स्ट टाइम पैसे ही पब्लिक कडून रेज करते. ठीक आहे. फर्स्ट टाइम कंपनी पब्लिक कडून पैसे ही उभी करते आणि एफपीओ म्हणजे सेकंड टाइम पब्लिक कडून कंपनी पैसे उभी करते. ठीक आहे. तो या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ऍज अ बिगिनर जेव्हा आपण ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून आपलं काम चालू करतो मार्केटमध्ये, आयपीओ आणि एफईओ हे माहीत असणं त्याने ना स्टॉक मार्केट मधल्या अनेक गोष्टी आहेत ना आपल्यासाठी इझी होतात. ठीक आहे. सो अशाच प्रकारे ना मी इथे ना स्टॉक मार्केट बद्दल इझी आणि सिंपल लँग्वेज मध्ये गोष्टी शेअर करणार. ठीक आहे. सो फॉलो मी.